श्रीदत्त प्रभू भोग व मोक्षाचे दाते होत. त्यांची आराधना करण्यासाठी केवळ त्यांच्या पादुकांची आराधना केली असता पुरे. चारी वेदवान रूपाने त्यांच्या पादुकाजवळ साऱ्या अपवित्रतेस पवित्र करीत त्यांच्या चरणकमली होऊन असतात. श्री दत्तात्रेयाच्या पवित्रतेची कल्पना करण्यास मानव तर काय देवता व सप्तऋषी सुद्धा असमर्थ होत. युगांतरी जेव्हा वामनावतार झाला तेव्हा त्याचे समकालीन असलेले श्री वामदेव महर्षीचा सुद्धा जन्म झाला. त्यांच्या जन्मसमयी मातेच्या गर्भातून केवळ शिर बाहेर आले व चारी दिशेंचे अवलोकन करून पुन्हा गर्भात निघून गेले. तेव्हा देवता व ऋषीगणांनी प्रार्थना केल्यावर श्री वामदेवांनी पुन्हा जन्म घेतला. ते जन्मतः शुद्ध ब्रह्मज्ञानी होते. त्याचप्रमाणे श्रीपादांच्या जन्मसमयी सुद्धा घडले. ते केवळ ज्योतिस्वरूप होते. याप्रमाणे 2 वेळा जन्म घेतल्याने ते आजन्मद्विज होते. ते संपूर्ण, अखंड, अनंत, अद्वैत, सच्चिदानंदघन असल्या कारणाने या अवतारात त्यांना गुरु अशी व्यक्ती नव्हती. वास्तवात ते त्रिमूर्तीचे संयुक्त रूप नसून त्रैमूर्तीच्या अतीत असलेले एक विशिष्ट तत्व होते. म्हणून त्या त्रैमूर्तीस अतीत असलेले चतुर्थ तत्व असल्याचे सुचविण्यासाठी त्यांनी चतुर्थीस अवतार घेतला. मातेच्या गर्भातून बाहेर येऊन पुन्हा गर्भास्थ झाले असता. महायोगी, सिद्धपुरुष व देवतांच्या प्रार्थनेस प्रसन्न होऊन पुन्हा जन्मल्यामुळे ते आजन्म ब्रह्मज्ञान संपन्न होते. चित्रा नक्षत्राचा अधिपती अंगारक मंगळ आहे. तो ग्रह पाप नीच स्थानी असता सकल जीवराशीस अमंगलप्रद ठरतो. सकल अमंगळाचे हरण करून शुभमंगलत्व प्रदान करण्यासाठी प्रभूंनी चित्रा नक्षत्रामध्ये जन्म घेतला. चित्रा नक्षत्र असताना श्रीपाद प्रभूचे पूजन केल्यास विशेष फलप्रद ठरते. श्रीपाद प्रभू साक्षात धर्मशास्त्रे आहेत. ते हरी हरात्मज श्री अय्यप्पा स्वामी असल्याचे सुचविण्यासाठी त्यांनी तूळ राशीमध्ये जन्म घेतला. ते जाणत नाही तसे धर्मशास्त्रच नाही. धर्मसंकटात सापडलेल्या मनुष्याने त्यांची प्रार्थना केल्यास त्यास धर्मपथप्रदर्शनाचा लाभ होतो. सूर्य हा ग्रहाचा अधिपती आहे. सिंह लग्नामध्ये जन्म घेतल्यामुळे ते सकल विश्वाचे नाथ व दरबार भरण्यासाठी जन्म घेतलेले जणू काही चक्रवर्तींच आहेत असे सूचित होते. श्रीदलप्रभूपासून त्रिमूर्ती आणि त्रिमूर्तीपासून 3 कोटी देव व त्याच्यापासून 33 कोटी देवता उत्पन्न झाल्या. म्हणून केवळ श्रीदत्त नामस्मरणाने सकल देवतास्मरण केल्याचे फल प्राप्त होते. श्रीदत्तप्रभूच्या ब्रह्ममुखास ऋषी पूजन करावे. विष्णुमुखास श्री सत्यनारायण व्रत व विष्णू सहस्त्रनामाने पूजन करावे. त्यांच्या रुद्रमुखास रुद्राभिषेकाने अभिसिंचन करावे. श्रीदत्तप्रभूच्या ब्रह्ममुखाच्या जिवेवर सरस्वतीचा निवास आहे. विष्णुमुखाच्या वक्षस्थळी लक्ष्मीचा वास आहे. रुद्रमुखाच्या वामभागी गौरीचा वास आहे. सृष्टीतील सकल स्त्रीदेवता शक्ती श्रीपादाच्या वामभागी व पुरुष देवता शक्ती दक्षिण भागी विराजमान आहेत. तिरुपतीमधील सप्तगिरीवर अवतरलेले श्री व्यंकटेश्वर स्वामी हे साक्षात श्रीदत्तप्रभूच. कार हे अमृत बीज व कट हे ऐश्वर्य बीज होय. म्हणून श्री व्यंकटेश्वर हे अमृत व ऐश्वर्याचे प्रदाते आहेत. म्हणजे पाप व कट म्हणजे खंडन करणारा किंवा हरण करणारा असा अर्थ आहे. श्री व्यंकटेश्वर आणि श्रीपाद श्रीवल्लभ खरे पाहता एकच असून अभिन्न आहेत. तेव्हा मी म्हणालो, हे तिरुमलदास, पूर्वी वर्णाश्रमधर्म काटेकोरपणे पालन करावा असे विद्वज्जनांचे म्हणणे होते. परंतु श्रीपाद प्रभूचे मत याच्या विरुद्ध होते असे मला वाटते. तर माझ्या या शंकेचे समाधान करावे अशी विनंती.